दूध फाडून त्यापासून तयार केलेली अंगुरी रसमलाई तुम्ही अनेकदा खाल्ली असेल, पण दूध न फाडता म्हणजे अगदी दुधाचा वापर न करता बनवलेली ही अंगुरी रसमलाई तुम्ही खाऊन बघा. खूप छान लागते आणि खूप कमी साहित्यात तयार होते. कधी गोड खाण्याची इच्छा झाली तर घरातील कमीत कमी साहित्यात तुम्ही ही अंगुरी रसमलाई बनवू शकता. ही आपण तांदळाच्या पिठापासून बनवणार आहोत. खरं तर खीर तर तुम्ही अनेकदा खाल्ली असेल, पण तांदळाच्या पिठापासून ही रसमलाई बनवून बघा, खूप छान होते. तर लगेच आपण रेसिपी पाहूयात. तर रसमलाई बनवण्यासाठी मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ घेताना छान सुगंधी तांदळाचं आणि ज्या तांदळाचा भात छान मऊ होतो, सॉफ्ट होतो, त्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. मी हे विकतचं जे मोदकासाठी पीठ मिळतं ना, ते पीठ घेतलेलं आहे. या पिठाची उकड काढायची आहे. त्यासाठी मी पातेल्यात 1 वाटी दूध घालते. दुधाला आता छान उकळी आणून घ्यायची आहे. दुधाला अशी छान उकळी आली की आपल्याला मीठ घालायचं आहे थोडंसं, आणि त्यानंतर तांदळाचं पीठ घालायचं आहे. 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि हे पीठ आता दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस लगेच बंद करायचा आहे. रसमलाईला छान फ्लेवर येण्यासाठी यात मी थोडंसं केशरचं दूध घालते. तांदळाचं पीठ आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची आहे. त्यासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं याची एक वाफ काढून घ्यायची आहे. पिठाची वाफ काढून घेतली की हे पीठ थोडंसं कोमट होतं. हे आता आपल्याला एखाद्या मोठ्या ताटात किंवा परातमध्ये ओतून घ्यायचं आहे. याला ग्लासने किंवा तांब्याच्या मदतीने थोडंसं रगडवून घ्यायचं आहे. जसं आपण मोदकाचं पीठ व्यवस्थित सॉफ्ट करून घेतो ना, तसंच हे आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे. ग्लासने असं थोडंसं रगडवून घेतलं आहे मी. हे आता छान कोमट झालेलं आहे. तर याला मी हाताने व्यवस्थित मळून घेते. आता थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि हे पीठ आता सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. पीठ आपलं एकदम छान सॉफ्ट झालेलं आहे. आता आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहे. आता ही रेसिपी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे ट्राय करू शकता बरं. आता आपण बॉल्स बनवतोय, पण तुम्ही बॉल्सऐवजी कुरडयाच्या साच्याने या पिठाच्या नूडल्स किंवा शेवया देखील बनवू शकता बरं, आणि त्या दुधामध्ये शिजवून घेऊ शकता. अप्रतिम लागतात त्या तर खायला. मला अंगुरी रसमलाई रेसिपी दाखवायची होती, त्यामुळे याचे मी असे छोटे छोटे बॉल करून घेते. छान सॉफ्ट बॉल तयार होत आहे, तुम्ही पाहू शकाल, आणि खूप सुरेख दिसत आहे. आता हे सगळे बॉल्स तयार करून घेतलेले आहे मी. हे मी आता थोड्या वेळ साईडला ठेवते. आता एक कढई घेतलेली आहे मी. कढई ओली करून घ्यायची म्हणजे दूध खाली लागत नाही. आता 1 लिटर दूध घेतलं होतं मी. त्यातलं थोडंसं दूध ठेवलेलं आहे आणि सुरुवातीला देखील उकड घेण्यासाठी यातलंच 1 वाटी दूध वापरलं होतं. बाकीचे सर्व दूध मी कढईत घातलेलं आहे. आता या दुधाला आपल्याला छान उकळी आणून घ्यायची आहे अगोदर, आणि दुधाला उकळी आली की 2-3 मिनिट हे दूध आपल्याला लो फ्लेमवरती छान आटवून घ्यायचं आहे. तोवर आपल्याला आपण जे दूध ठेवलेलं होतं ना, त्यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर घालायचे आहे आणि मिल्क पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून त्याची छान स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता ही पेस्ट आपल्याला दुधामध्ये घालायची आहे. दूध आटवून थोडंसं कमी झालेलं आहे, जास्तही आटवून घ्यायचं नाही आहे बरं. आता ही मिल्क पावडरची बनवलेली पेस्ट आपल्याला दुधामध्ये घालायची आहे. पेस्ट आता दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता काही केशरच्या काड्या मी दुधात भिजत ठेवल्या होत्या, ते देखील घालते. यामुळे फ्लेवर छान येतो आणि चवही छान येते. तसेच मिल्क पावडर घातल्यामुळे दूध लवकर घट्ट होतं आणि चवीलाही छान लागतं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आवडीनुसार या ड्रायफ्रूट्स घालायचे आहे. मी काही पिस्ता आणि बदामचे काप घातलेले आहे. त्यानंतर हे दूध आपल्याला 1-2 मिनिट उकळवून घ्यायचं आहे. दूध 1-2 मिनिट उकळलं की आपल्याला यात साखर घालायची आहे. 3 ते 4 टेबलस्पून. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर थोडीफार कमी जास्त करू शकता. आता साखर विरघळेपर्यंत दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे, आणि एकदा का साखर विरघळली की लगेच आपण जे बॉल्स बनवलेले आहे ना तांदळाचे, ते यात सोडायचे आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. सर्व बॉल मी दुधामध्ये सोडलेले आहे आणि आता एक उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे. याला अशी एक उकळी आली की गॅसची फ्लेम पुन्हा कमी करायची आहे, आणि आता 6 ते 7 मिनिट हे बॉल आपल्याला दुधामध्ये छान शिजवून घ्यायचे आहे. 6 ते 7 मिनिट दुधामध्ये हे बॉल शिजवून घेतल्यामुळे दुधाचं प्रमाण आता कमी झालेलं आहे, तुम्ही पाहू शकाल, आणि दूध घट्ट देखील झालेलं आहे. लगेच गॅस बंद केला आहे मी आता, कारण हे थंड झाल्यावर अजून थोडंसं घट्ट होतं बरं, त्यामुळे सुरुवातीलाच हे जास्त घट्ट करायचं नाही आहे. आता आपली अंगुरी रसमलाई तयार आहे. ही आपल्याला गरम गरमच सर्व करायची आहे आणि गरम गरमच खायची आहे, कारण हे आपण तांदळाच्या पिठापासून बनवले, त्यामुळे ही रसमलाई थंड झाली की हे बॉल्स थोडेसे कडक होतात. आता यावरती गार्निशिंगसाठी थोडेसे बदामचे काप घालते मी आणि थोडेसे पिस्त्याचे काप. तसेच आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या आहेत यावरती. असेल तर घाला, नसेल तर पूर्णपणे ऑप्शनल आहे. आणि आता थोडेसे केशरचे धागे घालते मी यावरती.
आता आपली ही अंगुरी रसमलाई किती छान दिसते हे तुम्ही पाहू शकाल आणि चवीलाही खूप छान झालेले आहे बरं. तसेच छान सॉफ्ट झालेले आहे, तुम्ही पाहू शकाल. तर अशा प्रकारे तांदळाच्या पिठाची ही अंगुरी रसमलाई तुम्ही नक्की बनवून बघा, खूप आवडेल तुम्हाला. आणि तुम्हाला जर आजची माझी ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. बाय बाय.